नमस्कार. सर्वप्रथम मॅडमला 70व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मी प्राजक्ता. मला जेव्हा सारांचा मेसेज आला की मॅडमच्या बड्डेबद्दल काहीतरी मी बोलायचं आहे, मला आधी वाटलं त्यात का मी खूप काही बोलू शकते कारण आमचा इतक्या वर्षाचा सहवास आहे. पण मग सुरुवात करताना मला असं वाटलं की मी काय बोलू. एक अतिशय इंटेलिजंट बाईबद्दल बोलू की जिच्याकडे इतकी व्हिजन आहे की जिने कॉलेज शून्यातून वर आणलं. कॉलेजसाठी ती बाई जगली आणि कॉलेजच्या मुलांना इतके पुढं आणलं की त्याचं कौतुक करणं मी शब्दात सांगूच शकत नाही. त्यांची व्हिजन असेल, त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता असेल, त्यांनी वेळोवेळी कॉलेजच्या प्रगतीकरता त्यांचे मांडलेले विचार असतील, मोठ्या डिरेक्टरांबरोबर त्याकरता त्यांनी घातलेला वाद असेल, त्यांनी सर्व सहकाऱ्यांना बरोबर त्यांचं घेणं असेल, या सगळ्या कामाचं त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक करू इतकं कमी आहे. पण ते आठवताना माझ्याकडे खूप साऱ्या सुंदर आठवणी आहेत. त्या म्हणजे मला असं वाटलं की मी ती हुशार गीता जोशींबद्दल सांगू की अतिशय हसऱ्या, छोट्या छोट्या विनोदांवर हसण्यावर कंट्रोल न होणाऱ्या, अतिशय सुंदर राहण्याची आवड असणाऱ्या, टापटीप राहण्याची आवड असणाऱ्या, साड्यांची प्रचंड शौकीन असणाऱ्या, खूप फूडी असणाऱ्या, पुण्यातले सगळे हॉटेल्स ज्यांनी पालथे घातलेत, अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक करू हा माझा थोडासा संभ्रमच झाला. मॅडमबरोबर डबा खाताना त्यांच्या कितीतरी मैत्रिणींचे किस्से मी ऐकलेत. घराच्या आईवडिलांच्या कितीतरी गोष्टी ऐकल्यात. मी काय सांगू आणि किती सांगू. मला माहिती आहे व्हिडिओ छोटा हवा आहे म्हणून मी माझं बोलणं थांबवते. मॅडम, मी फक्त एवढंच सांगते की तुमचं आणि माझं रिलेशन असं आहे की जेव्हा केव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असेल. आता बोलताना थोडं डोळ्यात रडू येतं आहे, पण तरी आपलं नातं हे नेहमी मला माझ्या चेहऱ्यावर स्माईल आणेल आणि आयुष्यभर ते असंच राहील. तुम्हाला खूप खूप छान निरोगी उत्तम आयुष्य यापुढे मिळावं यासाठी मी माझ्या दत्त महाराजांजवळ प्रार्थना करते.